नमस्कार मित्रांनो, सनई चौघडे मालिकेचा पुढील भागात असा काही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल। एका बाजूला खानोलकर कुटुंबाचा अहंकार, तर दुसऱ्या बाजूला आपल्या मुलीच्या सुखासाठी स्वतःचा स्वाभिमान पणाला लावणारी एक हतबल बाई, आई, म्हणजे ती आपली पमा। आज तेजस्विनीचा एका अटीमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालेलं आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या भागाची संपूर्ण कहाणी। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण सुरुवातीला पाहतो की जय आणि तेजस्विनी मधील रात्रीचा गुप्त संवाद चालू असतो। रात्री उशिरा जय घरी परतलेला असतो आणि दिवसभराच्या धावपळीनंतर तो थेट हॉलमध्येच येतो। तिथे त्याला दिसतच असतं की तेजस्विनी अजूनही जेवलेली नसते। जयच्या चेहऱ्यावरती अपराधीपणाचे भाव उमटलेले आहेत। जय भाऊक होऊन म्हणतो, आई, माझ्यामुळे तू अजून जेवली नाहीस। मला खरंच खूप वाईट वाटलेलं आहे। गेल्या काही दिवसात मी तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवलेली आहे, पण विश्वास ठेव, मी जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त गौतमच्या आनंदासाठीच केलेलं आहे। तेजस्विनी शांतपणे त्याच्या पाहतच राहते त्याच्याकडे। आणि जय, तू माझा मोठा मुलगा आहेस ना, पण ह्या वेळी तू माझा विश्वास तोडलेला आहेस। तरीही आता जे झालं ते झालं, विसर आता, आधी जेव। जय पुन्हा म्हणतो, आई, आता मी सगळं सांभाळून घेईल। गौतमच्या आयुष्यात जे काही होईल ते तुझ्या इच्छेनुसारच होणार आहे। तर मित्रांनो, जयला अजूनही कल्पना नसते की तेजस्विनीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे। तिच्या चेहऱ्यावरचं हलकसं स्मितच तिच्या पुढच्या खेळीची चाहूल आपल्याला देतच असतं। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अशावरीचा मोठा निर्णय, मला हे लग्न नको, हे म्हणत असते। दुसऱ्या दिवशी सकाळी पमाच्या घरामध्ये नेहमीप्रमाणे हलकं फुलकं वातावरण असतं। मयुरी आणि कॉलेजच्या तयारीमध्ये अनु एकमेकांशी मस्करी करत असतात, पण ह्या सगळ्यांमध्ये अशावरी मात्र एका कोपऱ्यामध्ये शांत बसलेली असते। तिच्या डोळ्यामध्ये अजूनही अश्रू दिसत असतात। शर्वरी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, ताई, काय झालं, तू इतकी शांत का आहेस? तेव्हा अशावरी डोळे पुसत म्हणत असते, शर्वरी, मला गौतमवरती खूप मनापासून प्रेम आहे, पण जर माझ्या लग्नासाठी आपल्या आईला तेजस्विनीचा पाया पडावा लागणार असेल तर मला हे लग्नच नको आहे। माझ्या आनंदासाठी मी आईचा स्वाभिमान कधीच तुडवू शकणार नाही आणि तुडवू देणार पण नाही। हे ऐकताच घरामध्ये काही क्षण शांतता पसरते, पण बाजूला दूर उभी असलेली पमा हे सगळं ऐकतच असते। तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि शर्वरी अशावरीला समजावतच म्हणत असते, ताई, अजून काहीही ठरलेलं नाही, आपण सगळे मिळून मार्ग काढू ना, तू शांत हो। पण अशावरीचा निर्णय ठामच असतो। तिसऱ्या बाजूला आपण पाहतो की सकाळी खानोलकरच्या आलिशान बंगल्यामध्ये तेजस्विनी सर्वांसोबत बसलेली असते। अचानक दरवाजाची बेल वाजते। दार उघडताच समोर पमा उभी असते। हे कोणालाच माहिती नसतं की पमा ही तेजस्विनीकडे जाऊन ठेपलेली आहे। तेजस्विनी आश्चर्याने म्हणते, पमा, इतक्या सकाळी काही काम होतं का तुमचं? असे ती धीटपणाने म्हणत असते। पमा हात जोडत शांतपणे म्हणत असते, मी आज इथे एका आईच्या नात्याने आलेली आहे। माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे। हे बोलून पमा थेट तेजस्विनीच्या पायाच पडायला जाते। हे दृश्य पाहून जय आणि गौतम दोघेही स्तब्ध होतात। गौतम धावतच पुढे येतो आणि म्हणतो, काकू, तुम्ही असं नका करू, कृपया उठा। आणि जय पण हे सगळं बघून हादरून जातो आणि त्याच्या मनामध्ये विचार येतो, त्याच्या डोळ्यात पण पाणी आलेलं असतं की आईच्या हट्ट्यामुळे आणि एका आईला इतकं झुकावं लागतंय, हे चांगलं नाही। संपूर्ण घरामध्ये काहीतरी शांतता पसरलेली असते। आणि दुसरी बाजूला आपण पाहतो की समायरा आपल्या खोलीमध्ये लग्नासाठी महागडा डिझायनर लेहंगा निवडत असते। तिची आई विचारते की समायरा, अजूनही तुला वाटतं गौतम तुझ्यासोबत लग्न करेल? तेव्हा समायरा आत्मविश्वासाने म्हणत असते आणि हसते, गौतमचे लग्न अशावरीशीच होणार नाही, शेवटी ह्या घराची सून मीच बनणार आहे। ती पुढे म्हणते, तेजस्विनी काकू माझ्या बाजूनेच आहेत आणि आता फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहायची आहे। समायराच्या चेहऱ्यावरचं कपटी हास्य तिच्या मनातलं नवा कट स्पष्ट सांगतच असतं। तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की शर्वरीची दमदार एंट्री होते आणि भावनिक क्लायमॅक्स सुरू होतो। इकडे आपण पाहतो की शर्वरीला समजतं की पमा ही तेजस्विनीच्या घरी गेलेली आहे। तेव्हा ती घाईघाईने तिथे पोहोचते आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते। पमा अजूनही तेजस्विनी समोर हात जोडून उभी असते आणि पाया पडायच्या तयारीत असते। शर्वरी मोठ्याने ओरडते, आई, थांब। ती धावतच पमाला उभी करते आणि मग ती तेजस्विनीकडे पाहतच म्हणते,
की माझ्या आईला अजूनही त्रास देऊ नका. त्याची तब्येत आधी खूप नाजूक झालेली आहे. तेव्हा शर्वरी पुढे म्हणते, जर कोणाची चूक असेल ना तर फक्त माझी आणि फक्त माझीच आहे. मी जे काही केलेलं आहे ते माझ्या बहिणींच्या आनंदासाठीच केलेलं आहे. शिक्षा जर द्यायची असेल तर तुम्ही मला द्या, पण अशावरी आणि गौतमच्या आयुष्याशी खेळू नका प्लीज, असं ती म्हणत असते. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि गौतमच्याही डोळ्यात पाणी येतं. जय पूर्ण परिस्थिती पाहून अस्वस्थ होतो आणि त्याच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. त्याला जाणवतं की आता जर तो गप्प बसला तर दोन कुटुंबांमधली दरी आणखीनच वाढेल. पण तेजस्विनी अजूनही शांतच उभी असते. ती पमाची माफी स्वीकारणार का? ती अशावरी आणि गौतमच्या लग्नाला होकार देणार का? आणि समायराचा नवीन डाव यशस्वी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागामध्ये मिळणार आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तेजस्विनीने पमाला माफ करावं असं तुम्हाला वाटतं का? आणि गौतम असावरीचं लग्न होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया सनई चौघडीच्या पुढच्या धमाकेदार अपडेटसह. तिथपर्यंत धन्यवाद.